नमस्कार, मी स्नेहा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फणसाचं सीझन चालू आहे, तर आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीची फणसाची भाजी. कोवळ्या फणसाची भाजी आपण बनवणार आहोत. त्याचबरोबर फणस कसा चिरायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याचसोबत छोट्या छोट्या टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, फणसाची भाजी करण्यासाठी मी हा कच्चा फणस घेतला आहे. जास्त मोठा नाही आहे, छोटाच आहे, तुम्ही बघू शकता. आता या फणसाला कापण्यासाठी आपण ज्या हत्याराने त्याला कापणार आहोत त्याला आधी हे गोडतेल लावून घ्यायचं. मी ही काती घेतली आहे, तुम्ही सुरीने किंवा कोयतीने कापू शकता आणि हाताला सुद्धा व्यवस्थित गोडतेल लावून घ्यायचं. आता फणसाचा जो देठाकडचा भाग आहे तो असा चिरून काढून टाकायचा आहे. फणस कापल्यानंतर त्यातून खूप सारं चीक असं बाहेर येतं. ते चीक खूप चिकट असतं, त्यामुळे लगेच ते एका कपड्याने पुसून घ्यायचं. हे चीक आपल्या हाताला किंवा सुरीला किंवा कातीला लागू नये म्हणून आधी गोडतेल सगळीकडे लावून घ्यायचं. आता या फणसाचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही फणसाचे मध्ये 2 भाग करून कापला तरी चालेल, पण अशा पद्धतीने फणस कापायला सोपं जातं आणि पटकन कापूनही होतं. आणि फणस कापण्याआधी खाली असा पेपर किंवा कपडा घ्या, जेणेकरून फणसाचं चीक सगळीकडे लागणार नाही. हे बघा, फणसाचे मी असे गोल तुकडे करून घेते. आता आपल्याला विळीने हा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे, तर विळीला सुद्धा तेल लावून घ्या. हे बघा, असं याचे 2 मध्येतून तुकडे करून घ्यायचे आणि जी फणसाची वरची कडक साल असते ती अशी काढून टाकायची. हे बघा, सहज अशी कापली जाते. आणि मग याचे 2 तुकडे करून जो मधला भाग असतो तो काढून टाकायचा. तो नरम असतो, त्याला पाव असे म्हणतात. तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फणस कापून लगेच तो पाण्यामध्ये टाकायचा. हे बघा, असं एका टोपात पाणी घेऊन त्यात लगेच तुकडे टाकून घ्यायचे, कारण फणस हा लगेच काळा पडतो, म्हणून पाण्यात टाकून ठेवायचा. हे बघा, इथे मी सगळा फणस असाच कापून घेते. आपला फणस कापून झाला आहे, त्याला आपण धुवून एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला फणस हा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका टोपात पाणी घेते, साधारण अर्धा टोप पाणी घेतले. आता त्यात हा धुवून घेतलेला फणस टाकून घेऊ. फणस शिजवतानाच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मी 1 चमचा मीठ टाकते आणि त्याचबरोबर 1 चमचा गोड तेल टाकायचं आहे. त्यामुळे फणसाचा पूर्ण चिकटपणा निघून जातो. आता गॅसवर टोप ठेवून फणसाला शिजवून घेऊ. फणस शिजवतानाच मीठ टाकलं तर पूर्ण तुकड्यांमध्ये मिठाची चव उतरते. फणसाला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यावर एक झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊ. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. आता आपण फोडणीसाठी साहित्य काय काय लागतं ते बघू. तर इथे बघा, मी हे 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत. असाच बारीक कांदा कापून घ्यायचा. हा कढीपत्ता घेतला आहे. 1 चमचा मोहरी, या 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या साफ करून अशा ठेचून घेतल्या आहेत. हा 1 चम्मच हिंग आणि या 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे. आणि हे ओलं खोबरं आपण खिसून घेणार आहोत. तर 15 मिनिटांनी मी फणस शिजला की नाही ते चेक करते. चला बघू. हे असं एक तुकडा दाबून बघायचा. अजून तरी आपला फणस शिजला नाही. हे बघा, त्याला 15 मिनिट शिजवून घेऊ. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. तर चला पुन्हा 15 मिनिटांनी चेक करूया. हे बघा, हा कसा आता मोकळा मोकळा फणस झाला आहे. बघा, लगेच असा मॅश होतोय. इथे आपला फणस शिजला आहे. तर आता आपल्याला या टोपातले सगळे पाणी काढून टाकायचे आहे. तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हा फणस कुकरमध्ये लावून शिजवू शकता. अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजून निघेल. इथे आपलं सगळं पाणी काढून झालं आहे. आता हे पाणी आपल्याला वापरायचं नाही, ते टाकून द्यायचं, कारण त्यात फणसाचा सगळा चिकटपणा निघून गेला आहे. आता हा सगळा फणस एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि असं पेल्याने किंवा एखाद्या जड वस्तूने असं रगडवून घ्यायचं. तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर असं त्याला बारीक करून घ्या. याला काही जास्त मेहनत लागत नाही. नाहीतर फणस थंड झाल्यावर असं हाताने त्याला बारीक करून घ्या. हा असा फणस सुट्टा करून घ्या.
फणसाचे गोळे गोळे नाही ठेवायचे, असा मॅश करून घ्यायचा. फणस व्यवस्थित शिजल्यामुळे लगेच तो असा मॅश होतोय. आता यावर आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. हे इथे मी 1 चमचा मीठ घालते. हा घरगुती मसाला आहे, तो मी यावर 2 चमचे टाकून घेते. ही 1 चमचा हळद टाकून घेते आणि हा 1 चमचा गरम मसाला आहे, तो पण टाकून घेते. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया. यावर आताच असे मसाले टाकले ना की फणसामध्ये मसाल्यांची चव अगदी पुरेपूर उतरते आणि मस्त चव येते. असं हाताने व्यवस्थित सगळे मसाले फणसाला लावून घेऊ. बघा किती मस्त असा मसाल्यांचा रंग आलेला आहे. मिश्रण अगदी स्पायसी दिसतंय. तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर फोडणीसाठी मी कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे. तेल मस्त गरम झाल्यावर त्यात ही मोहरी टाकून घेते. 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात लगेच हा ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि कालत्याने असा ढवळून घ्यायचा आहे. त्यात लगेच ही बारीक कापलेली मिरची घालून घ्यायची. ती सुद्धा तेलात परतवून घ्यायची. आता यावर मी हा कढीपत्ता धुवून घेतला आहे, तो टाकून घेते. आता फणस थोडा पचायला जड जातो, त्यामुळे मी याथे 1 चमचा हिंग घालते. कोणत्याही भाजीमध्ये हिंगाचा फ्लेवर हा मस्तच लागतो. आता हे सगळं साहित्य तेलात मस्त फ्राय करून घ्यायचं. आता यावर मी बारीक कापलेला कांदा आहे, तो यात टाकून घेते. तुमच्याकडे जर फणस थोडाच असेल तर त्यात हा कांदा 2 ते 3 कापून टाका. कांद्यामुळे भाजी वाढली जाते. हा कांदा आता तेलात 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा. कांदा थोडा कचवटच ठेवायचा. जेवताना कांदा दाताखाली आल्यावर कांद्याची मस्त चव लागते. आता या कांद्यावर आपण अगदी थोडासा मसाला टाकणार आहोत, कारण फणसावर आपण सगळे मसाले घातलेले आहेत. पण हा कांदा भाजीमध्ये असाच पांढरा दिसतो. कांदा पांढरा दिसायला नको म्हणून हा थोडासा मसाला टाकून परतवून घ्यायचं. मग भाजी कशी दिसायला पण मस्त दिसते. कांदा अगदी 1-2 मिनिट परतवून घ्यायचा. आता या कांद्यावर मी मसाले लावलेले फणस सगळा टाकून घेतला आहे आणि मस्त असं कालत्याने सगळा फणस ढवळून घ्यायचा. फणसाचे गोळे गोळे व्हायला नको म्हणून कालत्याने असा त्याला सारखा परतवून घ्यायचा. मंडळी, कोकणातला उन्हाळा थोडा वेगळा असतो. कोकणामध्ये खवय्यांसाठी अशी एक बाब आहे की उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात आंबा, फणस, काजू, जांभूळ, त्याचबरोबर कोकम, करवंद अशा विविध प्रकारची फळे खायला मिळतात आणि त्यांची विविध प्रकारचे पदार्थ पण बनवून खायला मिळतात. त्यातलीच आपली ही एक रेसिपी आज आपण बनवतोय. खूप चविष्ट अशी रेसिपी आहे. 10 मिनिटांसाठी त्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि झाकणावर पाणी ठेवायचं. आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. भाजीमध्ये पाणी आपल्याला टाकायचं नाही. कढईला भाजी लागायला नको म्हणून झाकणावर पाणी ठेवायचं. 10 मिनिट नंतर आपण भाजी चेक करूया. 10 मिनिटं झालेली आहेत. चला बघू. हे बघा, भाजी मस्त वाफळून निघालेली आहे. आता यावर मी हा ओला खोबरं किसून घेतला आहे, ते मी यात टाकून घेते. 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकून घ्या, पण खोबरं हे जरा जास्तच टाकायचं, कारण ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला मस्त चव येते. कोकणातील भाजी ही खोबऱ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बघा किती मस्त अशी भाजी आपली दिसते. यावर मस्त अशी ही हिरवीगार बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊ. सजावटीसाठी कोथिंबीर खूपच छान दिसते आणि भाजी पण मस्तच लागते. याला मस्त असं आता कालत्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता फक्त 5 मिनिटसाठी यावर झाकण ठेवून देऊया. 5 मिनिट झालेली आहेत. हे बघा, आपली फणसाची भाजी इथे तयार झाली आहे. बघा किती छान दिसते आणि मस्त सुटसुटीत मोकळी भाजी तयार झाली आहे. वास पण अगदी खमंग येतोय.
चला भाजी आपण आता काढून घेऊया. या भाजीमध्ये कांदा आणि खोबरं हे भरभरून टाकायचं, त्यामुळे भाजी मस्त होते. ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते. कोकणात ग्रामीण भागात जसजसं सीझन येत असतं त्यानुसार वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. त्यातीलच एक आपण आज फणसाची भाजी बनविली आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये भाजी बनवायची पद्धत आणि टिप्ससोबत माहिती दिली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. बाजारात आता फणस तुम्हाला सहज मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.